आज आपण असा ट्रेनिंगचा जो वर्कवाला ब्लाऊज आहे तो ब्लाऊज आपण आज शिकणार आहे. तर ब्लाऊज शिवायच्या वेळेस काय काय आपल्याला काळजी घ्यावं लागतं आणि त्याचं माप कशा प्रकारे घ्यावं लागतं. जुन्या ब्लाऊजवर नवीन ब्लाऊज शिवताना तर ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला पाठीची उंची आपल्याला इथं मोजून घ्यावं लागेल. हे बघा, तर माझी इथं पाठीची उंची आहे 13. तर 13मध्ये आपल्याला 1 इंच इथं प्लस करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं जे दुसरं माप असतं ते असतं आपल्या छातीचं. तरी बघा तुम्ही छाती बघू शकता. तर इथं आपण मोजून घेणार छाती. सर्वप्रथम ब्लाऊजला तुम्ही सगळीकडे करून घ्यायचं आणि जो बटनाचा भाग असतो त्या बटनाच्या भागाला तर ही जी शिलाई मार्जिन आहे ह्या शिलाई मार्जिनपासून हा टेप आपण इथं ठेवणार आणि इथून आपण असं सरळ मोडून घेणार. तर आपण इथे आलेली आहे 7.7. तर आपण इथे 8च घेणार आहोत. तर जवळपास आपली 8 छातीचं माप आहे 8, पण आपल्याला 8मध्ये 2 इंच प्लस करायचं आहे. तर हे झालं छातीचं. त्यानंतर आपलं आलेलं आहे आपलं शोल्डरचं माप. तर शोल्डरचं माप आपण इथून धरणार. इथून जी आपली शिलाई असते त्या शिलाईपासून आपल्याला जे नवीन शिकणारे असतील त्यांनी काय करायचं, एक असा चौकोन बनवला तरी चालेल, म्हणजे तुम्हाला समजायला एकदम सोपं होईल. तर या चौकोनाप्रमाणे आपल्याला माप घ्यायचं. त्यानंतर इथं आपल्याला जे गळ्याचं माप आलेलं आहे आपलं, आता इथं आपली गळा उंची आलेली आहे आपली 6. गळा उंची आलेली आहे आपल्याला 6. तुम्ही या 6ला पण तुम्ही असे एक चौकोन बनवून घेऊ शकता. त्यानंतर इथे मागचा गळा आलेला आहे आपला. आपण मागचा गळा आता मोजून घेणार आहोत. तर मागचा गळा आलेला आहे आपला 8 इंच. मागचा गळा आपला आहे 8 इंच. तर अशा प्रकारे आपण माप घेतलेलं आहे ब्लाऊजचं आणि हे सगळे माप आपल्याला एका वेगळ्या कागदावर लिहून ठेवायचे आहेत आणि मग त्यानुसार आपण आपल्या ब्लाऊजची कटिंग करू. तर एक आपलं माप राहिलेलं आहे ते आपलं आहे माप कमरेची. तर इथं कमर आपली आलेली आहे 7. कमरेचं माप आपलं 7 आलेलं आहे. तर हे सगळे माप आपण आता घेऊन ठेवलेले. तर आधी आपण ह्या नव्या ब्लाऊजवर किंवा अस्तरवर माप न काढता आपण आधी साधी आपली अशी पेपर कटिंग करणार आहोत. ज्यामुळे जर चुकलं वगैरे तर आपण परत दुसरं माप बनवू शकतो. तर सध्या मी याच्यासाठी पेपर घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पेपरची दुहेरी घडी टाकायची आहे. तर आपण छातीच्या मापानुसार घडी टाकणार. तर इथे आपली छाती आलेली 8 इंच. तर आपण 8 इंचानुसार आपलं माप टाकणार आहे. हे आपलं 8 इंच माप आणि पुढं आपलं 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे 2 इंच. तर आता इथं आपण इथे हा जो मी पेपर फोल्ड केलेला आहे याला आपण आता दुमडणार. तर आपली पाठीची उंची आली होती 13 इंच. तुम्ही बघू शकता 13 इंच. बरोबर, मी परत एकदा माप घेऊन दाखवते. तर आपली पाठीची उंची आली होती 13 इंच. 8 आहे इथं 13 इंच. तर आपल्याला पाठीमध्ये एवढाच बदल करायचा आहे की तर आपल्याला पाठीमध्ये 1 इंच वाढून घ्यायचं. तर इथं आपण 13च्या ऐवजी 14 घेणार.